नमस्कार, गुड आफ्टरनून. आज होता संडे. चैतन्याला सुद्धा शाळेला सुट्टी होती आणि शार्वी आणि चैतन्याची बघा अशी काही मस्ती चालू होती. दुपारचे 3 वाजले होते तरीसुद्धा मुलं काही झोपायचं नाव घेत नव्हती. ही बघा शार्वी, तिला सांगितलं हाय कर यूट्यूब फॅमिलीला तर लगेच हाय करते. सगळं समजायला लागलं आहे आता तिला. हे बघा इकडे चैतन्य मागडा हडका खिडकीवर चढतोय, शार्वी त्याच्याकडे बघते आणि दोघांचीही अशी मस्ती चालू आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने शार्वीला फायनली मी झोपवलेलं आहे. फायनली ती झोपली आणि झोपल्यानंतर माझी बरीचशी कामं आटपतात. इकडे हॉल पुसून व्यवस्थित क्लिनिंग करून झालं, खेळणी सगळी बास्केटमध्ये भरली. संध्याकाळचं आपलं नेहमीचंच काम, झाडांना पाणी घालणे, ते सुद्धा काम आटपलेले आहे. कपडे घडी करून झालेले आहेत. आणि आता इकडे दुपारी 4 वाजले, 4 साडेचार झालेत आणि 4 साडेचारला लागणारा असतो तो आपल्याला चहा. तर हा बघा कसा गॅसवर मस्त असा चहा उकळत आहे आणि आपण आता चहा पिऊन घेऊया. मी आणि चैतन्य दोघंच होतो, तर दोघांसाठी 2 कप घेतले. 2 कप चहा घेतलेला आहे. चहाबरोबर मारीचं बिस्किट खाणार आहोत. माणसाने कधीतरी आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे. आयुष्य हे थोडं आहे, त्याच्यामुळे हसत खेळत आनंदाने जगा. आणि चैतन्य बघा, मी ब्लॉग शूट करतो असंच त्याचं चालू होतं. आणि असा काही ओट्यावर चढला आणि मोबाईल घेऊन उभा राहिला. आणि नुसताच चहा कसा पिणार, तर चहाबरोबर बिस्किट तर पाहिजेच. मग हे घेतलं मारी बिस्किट. चैतन्य बघा कसं हाय करतो, बाहेरचा व्ह्यू दाखवतोय. आता संध्याकाळ होत आली, सूर्योदयसुद्धा होत आला आहे. इकडे आपल्या जेवणाची तयारी, वाटण करायचं आहे. आज नॉनव्हेज रेसिपी तर असणार आहे, संडे स्पेशल. तर वाटणं लागणारं जे काही साहित्य आहे, कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं घेतलं आहे. आणि मला व्हेज भाजी म्हणजे माझ्यासाठी कोबीची भाजी, त्यासाठी मी कोबी चिरून घेत आहे. कोबी आणि मुगाची डाळ ही भाजी मी करणार आहे. रोज रोज काय वरण आमटी खायची, तर कधीतरी कोबी मुगाची डाळ ही सुद्धा भाजी खाऊन बघा, खूप छान लागते. इथे माझ्यासाठी मी कोबीची भाजी चिरते. आमच्याकडे मिस्टर आणि मुलगा दोघं नॉनव्हेज खात असल्यामुळे आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे रोज 2 वार असल्यावर 2 भाज्या तर बनतात. एक व्हेज भाजी, एक नॉनव्हेज भाजी. तर संडे तरी मग माझ्यासाठी कोबी आणि मुगाची डाळ, जे आपण भाताबरोबर आणि भाजीबरोबर दोन्हीबरोबर खाऊ शकतो. तर तेल गरम झाल्यावर लसूण, मोहरी, कांदा, तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो घाला. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट, जगभरातले आपले मसाले, गरम मसाला घाला, सब्जी मसाला घाला, जे काही तुम्हाला आवडत आहेत मसाले ते घाला. चवीपुरतं मीठ घाला आणि त्याच्यानंतर मुगाची डाळ घाला. ती व्यवस्थित मिक्स झाली की मग आपला कोबी घाला आणि 3-4 वाफ आणा. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पाणी ॲड करा, सुक्की हवी असेल तर एकदम सुक्की करा. असा होता आमचा दिवस.